नमस्कार. मी वरदा रानडे, एक सायकोलॉजिस्ट आहे. एक छोटासा प्रसंग सांगते, तो ऐका. कदाचित रिलेटेबल वाटेल. अमृता, एज 28, एका कॉर्पोरेटमध्ये को-अनालिस्ट म्हणून ती काम करते. सकाळी वेळेत उठते, वेळेत ऑफिसला पोहोचते, तिचं काम ती चोख करते. पण दिवस संपल्यावर तिला असा प्रश्न पडतो की मी पुरेशी चांगली आहे का? तिच्या मेलवरती आलेल्या एका वेल डन मेसेजकडे बघून ती 2 मिनिटं हसते आणि त्याच वेळी तिला दुसरा मेसेज येतो, कॅन यू रिवर्क दिस? आणि हा मेसेज वाचून ती 2 दिवस चिंतित राहते. हे आपल्यापैकी किती जणांनी अनुभवलंय? सायकोलॉजीमध्ये एक कॉन्सेप्ट आहे, सेल्फ डिस्क्रिपन्सी थेअरी. म्हणजे आपल्याला सध्याच्या आपल्या स्वतःची प्रतिमा आणि स्वतःची आदर्श प्रतिमा यातला फरक निर्माण होतो. तेव्हा आपल्याला गिल्ट, अँझायटी आणि कमीपणा वाटायला लागतो. अमृताला वाटते की ती चांगलं करते, पण तिचा परफेक्ट व्हर्जन काहीतरी वेगळाच आहे. तर ते चुकत नाही, त्रासून जात नाही, सतत इम्प्रेस करत जाते. आणि आपण सुद्धा आपल्या मनात एक आदर्श ठेवलेला असतो, एक आयडियल ठेवलेला असतो आणि आपल्याला असं वाटतं की ही मी असायला हवी. आणि हे व्हर्जन मिळवताना ऍक्च्युअल आपण हरवत जातो. आणि हेच ते अंतर, सेल्फ डिस्क्रिपन्सी. परफेक्शनिझम. परफेक्शनिझम म्हणजे काय? ते फक्त नीट आणि ऑर्गनाइज असणं विषय नाही. परफेक्शनिझम म्हणजे माझं वर्थ माझ्या कामावर ठरतं. चुकलो तर मी अपयशी, दुसऱ्यांना माझं अवघड काम सोपं वाटायला हवं. हे विचार खूप सचल असतात. फॉर एक्झाम्पल, एका कलिगने एखादा आयडिया दिली, इनोव्हेटिव्ह सोल्युशन सांगितला, तर आपल्याला क्षणभर असं वाटतं की मी काहीच वेगळं करत नाही. हे असं वाटतं आपल्याला. आणि हे कॉम्पेअर करणं कधी कॉन्शियस असतं तर कधी सबकॉन्शियस. एक कॉन्सेप्ट आहे, ॲट्रिब्युशन थेअरी. यश मिळालं की आपण स्वतःला असं म्हणतो का की ते का मिळालं? लोकांनी मदत केली, माझं नशीब चांगलं होतं किंवा अवघड काही नव्हतंच त्यात. पण जर अपयश आलं तर मला जमतच नाही, लोक काय म्हणतील, माझं नशीबच चांगलं नाहीये, मी पुरेशी चांगली नाहीच आहे, असा आपण विचार करतो. आपल्याला जेव्हा यश मिळतं तेव्हा आपण ते मान्यच करत नाही, आपण ते ऍक्सेप्टच करत नाही, आपल्याला करताच येत नाही. पण जेव्हा अपयश येतं तेव्हा ते असं आतून खात राहतं आपल्याला. आपण एक डेली लाईफ मधला एक्झाम्पल बघूया. संध्या नावाची मैत्रीण, ती रोज चेकलिस्ट करते, सगळं त्याच्यात नमूद करते. ती चेकलिस्ट चेकलिस्ट नाही तर तिची वर्थ लिस्ट झालेली आहे. जर त्या लिस्ट मधलं सगळं झालं, टिक झालं, तर ती चांगली. जर त्या लिस्ट मधला एक आयटम जरी राहिला तर ती पुरेशी चांगली नाही, असं झालं होतं. आणि ह्याच्यामुळे तिचा लोकांबरोबर कॉन्फिडन्स, अँझायटी वाटायला लागली, कॉन्फिडन्स कमी झाला, भीती वाटायला लागली, लोकांमध्ये जायची, सोशल अँझायटी यायला लागली. एक मूलभूत सिद्धांत आहे कार्ल रॉजर्सचा, अनकंडिशनल पॉझिटिव्ह रिगार्ड थेअरी. ह्याच्यात आपण स्वतःला ऍक्सेप्ट करायचा, चुका असल्या तरीही स्वतःला ऍक्सेप्ट करायचं. आता हे ऍक्सेप्टन्स म्हणजे असं नाहीये की मी काही केलं तरी ते चालेल, तर ते असं आहे की मी सुधारू शकते, पण मी स्वतःला ब्लेम न करता स्वतःकडे पाहते. आता एक पॉइंट सांगते, तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स, तुमचा आत्मविश्वास जर तुमच्या परफॉर्मन्सवर अवलंबून असेल तर तो रोज वर खाली होत राहणार. पण जर तुम्ही तुमच्या अस्तित्वाशी मैत्री केली, थकवा, चुका, अपूर्णता ह्यांना स्पेस दिलं, तर तो आत्मविश्वास मुळातच मजबूत होणार आहे. आणि हो, जर हा प्रॉब्लेम खूप मेजर असेल, खूप सिरियस झालेला असेल, तुमच्या मेंटल हेल्थवर परिणाम होत असेल, तर तुम्हाला योग्य वेळी सायकोलॉजिस्टकडे जायला पाहिजे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपण भेटूया पुढच्या भागात. टेक केअर. बाय.